गणेश फसले आणि त्यांच्यासोबत असलेल्या 30 ते 40 जणांनी हॉस्पिटलमध्ये जबरदस्ती प्रवेश करून हॉस्पिटलमधील ICU, ऑपरेशन थिएटर, आंतररुग्ण विभाग, लॅबोरेटरी, संगणक कक्ष आणि इतर भागातील कुलपं तोडून कॉट्स, मॉनिटर्स, AC युनिट, व्हेंटिलेटर, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस केली आणि त्याचबरोबर तोडफोड करून डॉक्टर अनिल आठरे पाटील यांच्या कुटुंबावर हल्ला केला आणि अब्रू नुकसानीकारक कृत्य केलं. गणेश सर्जेराव फसले आणि त्यांच्या गुंडांकडून वारंवार होणाऱ्या हिंसक कृत्याद्वारे माझ्या परिवाराला आणि हॉस्पिटलच्या स्टाफला अत्यंत धोका होतोय. त्यांचं हे कृत्य असं चालू राहिलं तर माझ्या परिवाराच्या जीवितास धोका आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणेश सर्जेराव फसले आणि त्यांच्या गुंडांवर योग्य ती कारवाई करावी आणि माझ्या परिवाराला आणि आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या स्टाफच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी डॉक्टर आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तारखेला अचानकपणे हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी 6:45ला घुसले आणि त्यांनी लॉक तोडायचे हत्यारे आणले होते, AC तोडायचे हत्यारे आणले होते आणि हे सगळं त्यांनी फटाफट तो लॉक तोडून सगळं हत्यारं घेतले आणि ते हत्यारे त्यांनी ट्रकमध्ये इथून घेऊन गेले. सामान्यत असताना तुम्ही पोलीस प्रशासनाला फोन केला होता? हो, केला होता. पोलीस प्रशासनाला फोन केला होता. त्यावेळेस त्या दिवशी इथं रॅलीज होत्या मोदींच्या स्वेरिंग इन याच्या समारंभाच्या आणि त्याच्यामध्ये पोलीस अडकलेले होते. पण पोलीस आले इथं आणि मग त्यांना थोपवलं. पोलिसांसमोर जात होते. पोलिसांनी बघितलं हे 30-40 लोक इथं आहेत आणि धुडगूस घालत आहेत. त्यांनी आम्हाला गचंडी पकडली, जीव मारण्याच्या धमक्या दिल्या. तर मी, माझी मिसेस, माझी मुलगी आम्ही इथं होतो तर त्या अश्लील वागणूक केली मुलीबरोबर आणि मिसेस बरोबर. आताची मागणी काय? आमची मागणी आता हे झालं 5 दिवस झालेले. पोलिसांचं म्हणणं आहे का ते ॲक्शन घेणार आहेत आणि ॲक्शन घेऊन त्यांना सगळ्यांना अरेस्ट करणार आहेत. त्यांनी 4 जणांना अरेस्ट केलेलं आहे. तो फसले जो आहे तो खोटा आज नाटक करून एका हॉस्पिटल, लाईफलाईन हॉस्पिटल नावाच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. याच्यासाठी त्याला तो सिव्हिलला गेला होता पहिला ॲडमिट व्हायला. सिव्हिलने त्याला ॲडमिट केलं, तपासलं आणि काही नाही म्हणून त्याला परत डिस्चार्ज करून टाकला. मग तो आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे बनावट आजाराने. आता याच्यामध्ये 4-5 दिवस झालेले आहेत. माझं सामान गेलेलं आहे. ते सामान मला मिळणार आहे का नाही? पोलीस म्हणतात तुम्हाला मिळेल, तुम्ही काय काळजी करू नका. तो टेम्पो जो गेला इथून त्याचा नंबर पोलिसांना दिलेला आहे. तो अजून पोलिसांनी ट्रेस नाही केलेला आहे कुठे टेम्पो. ते टेम्पोमधलं सामान कुठे गेलं ते आम्हाला माहीत नाही. ते मिळतं का नाही माहीत. सामान कितीचं होतं ते टोटल? साधारण 40 लाखाचं सामान होतं. पुढची भूमिका काय? तर आमची विनंती एवढीच आहे की बाबा पोलिसांनी तत्पर राहून काही ॲक्शन घ्यावी, त्या लोकांना सगळ्यांना अरेस्ट करावं, ते आमचं सामान परत आम्हाला आणून द्यावं. पोलिसांनी ॲक्शन नाही घेतली तर पुढची भूमिका काय राहणार तुमची? पुढची भूमिका त्यावेळेस ठरवू. आज काय ठरवलेलं नाही आम्ही. ही जी वृत्ती आहे ताबेमारी वगैरे अशा प्रकारची, याबद्दल तुमचं काय म्हणणं? ही ताबेमारी आपण पेपरमध्येच वाचत होतो का नगरमध्ये ताबेमारीचं फार पेव आलेलं आहे. पण आता हे अक्षरशः मला स्वतःला हे भोगावं लागलं आहे आणि अशा गोष्टी व्हायला लागल्या. तर आपलं नगर आपण जे समजत होतो का चांगलं आहे, शांत आहे, सगळे लोक शांत आहेत, हे विसरून जायला लागेल आणि हे आपल्याला बिहारसारखंच आपल्याला हे इथं वागणूक मिळायला लागेल. आता याच्यासाठी कोण कारणीभूत आहे, काय कारण आहे त्याच्या पाठीमागं, हे आपल्याला मला काही सांगता येणार नाही. फसल्या मागं कोणाचा हात आहे काय कल्पना नाही मला. कोण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्यांना कोणाचं बॅकिंग आहे आणि कोण त्यांना सपोर्ट करतंय हे मला काही कल्पना नाही. तुमचे 2-2.5 वर्षापासून संबंध आहे, तुम्हाला थोडंफार तर माहिती असेल ना? नाही, आता सगळं नगर इतकं छोटं गाव आहे, सगळेच सगळ्यांना ओळखतात. सगळ्यांना. आता कोण कशात काय असेल का पण मला नाही सांगता.